लोभ. मग भांडणाचं कारण काय? बाप मेल्यावर बहिणींनी जेवढे खाते फोडे भाऊजाम केले केवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. याच्यातल्या 15 जणी आहेत आता इथं माय पुढे बसलेले आहेत कीर्तनात, सख्या भावाशी बोलत नाही 15 जणी. मी नाव सगळं सांगेन, आपलं काम वेगळं. हा विनोद नाही. 50% लग्नांमध्ये सका मामा राहिला नाही महाराज. सका मामा उलातला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. कुठून आणली काय नव्हती अवलाद? गुरु. 3 माणसं अशी आहेत महाराज, दिसन तिथं आणले पाहिजे. एक गुरु मामा, दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली बा, पार पिसावली पाहिजे. फाटेल अहो, इथं कापेल इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड. नाही तर रविवारी घालूच नको ना, काय माणसे. आणि तिसरा एक मान तो आणला नाही, तो डायरेक्ट बॉकसलाच पाहिजे. ते गाऊन कोणी शोधलंय बा, पार पिसावली पाहिजे ती आवला गाऊन. अहो, सासूलाही गाऊन, सोनालाही गाऊन. अहो, सासू झाडाला पाणी घालीत होती, पार कामावरून आलो. तिला डोळे दाबून म्हणतं ओळख बघू, तिनं कान फटवलं सर. हा विनोद नाही. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद, 5वा पोरगा आहे मत्सर, म्हातारीचा 6वा पोरगा आहे अहंकार. किती झाले? 6. म्हातारीचा 7वा पोरगा आहे मी. ऐका आता पटकन, म्हातारीचे 10च्या 10 पोरं. म्हातारीचा 7वा पोरगा आहे मी, तू, तुझं, माझं. किती झाले? 10. त्या बाबळीपासून या बाबळी पोत आपले इकडल्या किकीन, पण तुई जिरीन. तुई जर जिरावली नाही तर मी माया म्हणा म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती भाऊ तू कोणचा आहे? मी, तू, तुझं, माझं. महिला मंडळ मी आहे म्हणून राहिले, नाही तर दुसरी. तू का नाही उलातली कुणीकडे? त्यांना तिसरी केली. मी म्हणून तुमच्यावर हे दिवस आले न दिवसाचे दिवस आले. सासूचं सुनेचं भांडण झालं, सून म्हणती बघ बघ, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे, मग मी आहे. मी, तू, तुझं, माझं. किती झाले? 10. आता ऐका, म्हातारीच्या 6 पोरी आहे. त्यात म्हातारीची पहिली पोरगी आहे आशा. पाऊस पडल, पगार वाढल ना, पाहुणे येतील ना पाहुणे ना. रेंज गेली काहींची, रेंज बायका मिळाला. आता बायको जेवढे लग्नाचे राहिले त्यांनी तो विषय आता जवळजवळ काढूनच टाका. ते आता नवरदेव नाही होणार, ते आता ओळू. तुमच्याकडे काय म्हणते? सांड. बायको नाही मारत. बायको नाही. तुम्ही हायवे टच 1 एकर जमीन घेऊ शकता, बायको नाही. बायको नाही. 35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35. 15च राहिले मारायला. अहो, 42 पोरी पाहिले, एका पोऱ्यानं नाही पसंत केली, त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्या पोऱ्यानं पोरगी पसंत केली, पण पोरीची आहे ना वरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला बोर दिन फण्याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर पहिले आम्हाला पाहायला आलता. बायको नाही. काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. बायको ना. आशा. ऐका आता पटकन, म्हातारीच्या 6च्या 6 पोरी. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मंशना आणि तितिक्षा. 10 6 16. आणि हे 16च्या 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाही. मग आपण शेंडेने हाणायचे, आपण मुळ्या हाणायच्या. ज्ञानोबराईनं ओवी केली, वरी पालवी खोडीचे आणि मुळी उदक घालीचे. वर शेंडे हाणायचे, खाली झाडाला पाणी घालायचं, ते जमणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे? 16 पठ्ठे नाही मारायचे, म्हातारीच मारायची म्हणजे काम बिघडल. आणि म्हातारी मारायचं औषध आपण सापडू आता. आणि म्हातारी मारायचं औषध आपल्याकडे आहे ना. काय? भजन. आणि भजन केलं का म्हातारी मेली आणि लगेच म्हातारी मारू. घोळघोळा वाजती टाळ, घोळघोळा
वाजती टाळ गुळगुळा वाजते टाळ गुळगुळा वाजते टाळ झना झना नाद रसाळ झना झना नाद रसाळ घनघना नाद रसाळ घनघना नाद रसाळ उदो झाला पहाली वेळ उदो झाला पहाली वेळ झाला पहावी वेळ होतो झाला पहावी वेळ उठावा देवता गोपाळ गा गोपाळ गा उठावा देवता गोपाळ गा देवा गोपाळ गा आई सावसदेव बोलतो बोल. ऐसा वासुदेव बोलतो बोल टाळी. ऐसा वासुदेव बोलतो बोल 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 ऐसा घोडा वाजती टाळ जना जना नाद रसाळ टाळी टाळी. झाला पहाली वेळ उठावा देवता गोपाळ गा मेली म्हातारी मेली न म्हातारी पाहता काय माहित मग ती म्हणाला का गपगत कशी काय म्हातारी मेली कारण म्हातारी घाबरत होती भजनाला आणि भजन केल्यामुळं म्हातारी मेली आणि म्हातारी मेल्यामुळं आता आपल्याला मुलगा झाला त्या मुलाचं नाव बोध आणि तो बोध नावाचा मुलगा ज्ञानोबराय म्हणतात तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीनाथ त्यांच्या कृपेने झाला आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा मायबाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि योगशास्त्र देती बाई. पहिला मुलगा वेद दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक चौथा मुलगा अनाथ पहिल्यासाठी अमृतानुभव दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सर्वांसाठी ज्ञानोबरायनं हरिपाठ आणि आजच्या कीर्तनात पाया पडू सांगतो कोणताही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हा हरिपाठातील 16व्या क्रमांकाचा आहे ज्याची माया नावाची म्हातारी मेली बोध नावाचा मुलगा झाला ज्ञान आलं आणि ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसा आहे हरी बुद्धी हरी बुद्धी हरी बुद्धी
ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपटातील 16व्या क्रमांकाचा आहे. आता एवढं मोठं सुंदर आयोजन आपल्या सर्व तरुणांनी केलंय, म्हणून आजच्या या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच उपदेश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. आपण आवार गवार माणसं नाही आहेत, 96 कुळी खानदान घराण्यातली माणसं. हे रक्त काय भंगार भुंगार नाही, हे रक्त माहिती तुम्हाला कसं आहे. टाळी वाजवा सर्वांनी. ऐका ऐका हे रक्त कसं आहे, ऐका हे रक्त कसं आहे. राजे 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 ती माती तुम्ही काढायला लावा. राजे राजे ती माती तुम्ही काढायला लावा. राजे ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा माझी खिंडीत आहे. मातीला व कानाला ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा माझी खिंडीत आहे. आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. हे रक्त गोवा खाऊन थोबाड सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी फासावर राहायचं आहे, उद्या सकाळी फासावर राहायचं आहे. सायंकाळच्या साई मुलाला भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला. आज गजाच्या जवळ आलेल्या मुलानं दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलांना आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कळ ओली दिसली. मुलांना सांगितलं आई काही उद्या मला फसावं देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का. अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फसावर न्यायचं म्हणून नाही, मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद आहे. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि दिलं फासावर नाव होतं भगत. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या, स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भटाने छळ केला, बंबाजीनं मारलं. 400 एकर जमीन दान केली, 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं, बाबाजी चैतन्य आले, डोक्या हात ठेवला. मग शुद्ध दशमी आली, अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला, पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. आई बापांना ध्यान प्रायश्चित्त घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या ज्ञानेश्वरी तयार झाली. हे रक्त कसं आहे. स्वतःच्या मुलाचं मुंडका आईनं उखळात गाणं गाऊन काढलंय. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की. हे रक्त कसं आहे. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे, माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या, घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. माणसं रडली, सरदार रडले, यात काय नवल आहे, यात काय नवल आहे. चितेला आग लागली, आग लागली चितेला आणि वाघ्या नवाच्या कुत्र्यानं चिते तोडी टाकली होती.